सत्यविजय न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी भारतीय जनता पक्षाची नगरसेविका मनीषाताई उच्चे बोलते आहे। आज इथे महिलांचा ओवाळणीचे पैसे तसेच राखी पौर्णिमेचे सगळ्यांना मिळालेले भाऊबीजीचे पैसे यामुळे महिला इतक्या आनंदित आहेत आणि सगळे एक उत्सव असल्यासारखे सगळेजण जमा झालेत। आता 40,000 महिला इथे आलेल्या आहेत आणि त्यांचा प्रत्येकीचा एक निश्चय आहे की हाच भाऊ आमचा परत निवडून यावा। देवेंद्र भाऊ फडणवीस, आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि अजितदादा पवार हे परत निवडून यावे असं आमची सगळ्यांची महिलांची इथे इच्छा आहे। आणि या इच्छेला आणि या आनंदाला कुणीही आडवं आलं तरी पण महिला एक जोमाने प्रतिकार करणार आहेत आणि परत हाच मुख्यमंत्री आणि हाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावं अशी सर्व महिलांची इथे प्रार्थना आहे। आणि त्यामुळे इथे हा सगळा महिला मंडळ आणि सगळा जमाव जमलेला आहे। सगळ्या ग्रामीणमधून महिला आलेल्या आहेत, शहरामधून आलेल्या आहेत। प्रत्येकीला उन्हाचं खंत नाही, उपवासाची खंत नाही, सगळेजण एक उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले। आपल्या लाडक्या देवभाऊला भेटण्यासाठी, देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी इथे सर्व महिला आलेल्या आहेत। त्यांच्या आनंदाचा पारावर इथे उरला नाही आहे, त्यांना काही कशाची भिंत नाही, भूक तहान कशाची नाही आहे। सगळेजण सकाळीच इथे येऊन बसलेत कार्यक्रमासाठी। त्याबद्दल मी आपल्या सर्व पक्षाचे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानते। धन्यवाद। धन्यवाद। राष्ट्रवादी सरचिटणीस अजितदादा गट संतोष भाऊ पवार यांच्या माध्यमातून मी बोलते। महिलांचा भरपूर प्रतिसाद आहे। पहिल्यापासून त्यांच्या खात्यावर पैसे राखीव पौर्णिमाच्या ओवाळणीपासून आता भाऊबीजेपर्यंत त्यांना ओवाळणी मिळत आहे। त्यांना महिला एकदम अत्यंत खुशखबरीने प्रतिसाद देत आहेत। महिला भरभराटून दादा आणि देवेंद्र फडणवीस आणि शिंदे दादा यांना मुख्यमंत्री व्हावं असं माझी सिद्धेश्वर आई जगदंबेतर्फे माझी त्यांना मी हे करते, वंदन करून मी त्यांना 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय हे मी कांचन पवार, विधानसभा कार्याध्यक्ष आहे मी अजितदादा गट। आज अजितदादांनी एक कुठल्या तरी लेडीजचं अकाउंट नव्हतं, पण अजितदादाच्या ह्याच्याने की आपला भाऊ आज सख्खा भाऊ सुद्धा कधी आपल्याला तुम्ही तुमचं अकाउंट काढा आणि मी पैसे टाकतो कधी बोलला नाही, पण अजितदादांनी जे शब्द दिलेत ते बायांनी सगळे अकाउंट काढून पैसे दिले। आज बाया एवढे खुश आहेत की आज आपला भाऊ आपल्या अकाउंटमध्ये पैसे टाकतो। आणि दादाचा एकच वादा अजितदादा, म्हणजे शब्द ते शब्द असतो दादांचा। दादा कामासाठी कधी हे करत नाही, एकच वादा अजितदादा। आणि दादासाठी आम्ही काम करतो आणि अंबाबाईला एकच प्रार्थना करतो की दादाला मुख्यमंत्री व्हावं। आमची एकच इच्छा आहे, सगळ्या लेडीजचा आशीर्वाद आहे दादांना आणि बहिणी पाठीमागे आहे दादांचे। बस मी एवढंच म्हणते। धन्यवाद, 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 सगळ्यांचे धन्यवाद। माझ्या सोलापूरमध्ये दूध आहे, माझ्या गाईच्या दुधाला भाव मिळत नाही। आम्ही सप्टेंबर इथपर्यंत तुम्हाला 5 रुपये सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।